फातिमा बी साहित्य संमेलनात प्रवीण बागडे यांचा काव्य वाचनासाठी सन्मान. श्रीरामपूर. भारताच्या पहिल्या मराठी मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था श्रीरामपूर यांच्या वतीने 11 जानेवारी 2026 रोजी बेलापूर रोडवरील ऑकेशन्स बँक्वेट हॉल येथे चौथे राज्यस्तरीय युगस्त्री फातिमा बी शेख साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनातील कवी संमेलन सत्रात सामाजिक आशयाने भारलेले प्रभावी काव्यवाचन केल्याबद्दल नागपूर येथील साहित्यिक प्रवीण बागडे तसेच प्रभाकर सोमकुवर यांचा गौरव करण्यात आला. युगस्त्री फातिमा माई या विषयावर तसेच सामाजिक वास्तव अधोरेखित करणाऱ्या कवितांच्या सादरीकरणाबद्दल दोन्ही कवींना मराठी भाषांतरित पवित्र कुराण, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल साहित्यिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फातिमा शेख यांच्या कार्याचा गौरव करताना फातिमा बी शेख प्रतिनिधी काव्यसंग्रह यांच्या संपादिका अनिसा सिकंदर यांनी फातिमा बींची जयंती शाळा महाविद्यालये तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये व्यापक स्तरावर साजरी व्हावी तसेच त्यांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ठोस प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कवी संमेलन नूर जहां शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या कवींनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन खाजाभाई यांनी केले तर आभार प्रदर्शन शफी सय्यद यांनी केले. स्त्री शिक्षण, सामाजिक समता व प्रबोधनाचा वारसा जपणाऱ्या फातिमा बी शेख यांच्या स्मृतीला उजाळा देणारे हे साहित्य संमेलन साहित्यप्रेमींमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरले. भूमी न्यूज नेटवर्क.